नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्रामसेवक भरती संदर्भात आपण महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहत आहोत. मित्रांनो, ग्रामसेवक या पदासाठी जे 40 क्वेश्चन तुम्हाला टेक्निकल येणार आहेत, त्या संदर्भातचे महत्त्वपूर्ण लेक्चर सीरीज आपण पाहत आहोत. मित्रांनो, हे लेक्चर असेल 33व्या नंबरचं. यापूर्वी आपण एकूण 32 लेक्चर अपलोड केलेत. नवीन अभ्यासक्रमानुसार प्रत्येक लेक्चर आहे. सेपरेट प्लेलिस्ट आहे ग्रामसेवक भरती 2023. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. टोटल 32 लेक्चर आहे, ते सर्व तुम्ही लेक्चर पाहू शकता. हे लेक्चर असेल मित्रांनो 33व्या क्रमांकाचं. या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की तांत्रिक अतिसंभाव्य प्रश्न आपण संच पाहत आहोत. एकूण 20 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत. शेवटपर्यंत लेक्चर पहा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मित्रांनो, ग्रामसेवक या पदासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार जर तुम्हाला टेस्ट सिरीज जर जॉईन करायचं असेल तर डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ₹200 ग्रामसेवक भरती संदर्भाचे टेस्ट पेपर तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी असेल किंवा कृषी सेवक या पदासाठी असेल, जर तुम्हाला नवीन अभ्यासक्रमानुसार जर प्रश्नसंच हवा असेल 4000 प्लस, तर ₹100 पेमेंट करून तुम्ही नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नसंच सुद्धा बाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. काही प्रश्न असतील तर 9921 273 558 हा जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय, या नंबरला तुम्ही WhatsApp मेसेज करू शकता. तर मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरच्या माध्यमातून म्हणजे आपण 32व्या लेक्चरच्या माध्यमातून हरित क्रांती याविषयी आपण चर्चा केली होती. तर थोडक्यात ते आपण या ठिकाणी आढावा घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन होईल. हरित क्रांती या शब्दाचं जनक श्री विल्यम गॉड आहेत. त्यानंतर हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं? जागतिक लेवलला हरित क्रांतीचे जनक डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना म्हटलं जातं. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांना म्हटलं जातं. महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक श्री वसंतराव नाईक यांना म्हटलं जातं. जागतिक लेवलला हरित क्रांती कोणत्या पिकामध्ये झाली? त्यानंतर भारतामध्ये हरित क्रांती कोणत्या 2 पिकामध्ये झाली? त्यानंतर महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती कोणत्या पिकामध्ये झाली? या संदर्भाचे सर्व प्रश्न तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. या संदर्भाचे सर्व लेक्चर आपण डिस्कस केलेलं आहे. ते तुम्ही रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स येतील. भारतात हरित क्रांतीची सुरुवात 1966 ला झालेली आहे. हरित क्रांतीमुळे सर्वाधिक फायदा झालेला पिकाचा गट म्हणजे कोणता आहे? तर तृणधान्य पिकाचा गट आहे. हरित क्रांतीच्या काळात भारताचे अन्न मंत्री म्हणजे कृषी मंत्री कोण होते? तर सुब्रमण्यम हे त्यावेळेचे कृषी मंत्री होते. आणि 1940च्या दशकापासून 1970च्या उत्तरार्धापर्यंतच्या कालावधीत शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी जगभरात झालेल्या संशोधनाला किंवा विकासाला, तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेला हरित क्रांती असं म्हटलं जातं. हरित क्रांतीची ही व्याख्या आहे. 32वे लेक्चर तुम्ही समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला हरित क्रांतीवरचा जर 1-2 प्रश्न जर आला परीक्षेमध्ये, तर तो तुमचा प्रश्न चुकणार नाही. त्यामुळे तुम्ही 32वे लेक्चर पहा. तर या लेक्चरला आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. खालीलपैकी मोसमी पावसापैकी मुख्यतः कोणापासून किंवा कोणत्या पावसापासून किंवा कोणापासून देशास ज्या सर्वाधिक पाऊस मिळतो? नैऋत्य वारे असेल किंवा ईशान्य असेल, आग्नेय असेल किंवा वायव्य असेल. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 1 नंबरचं नैऋत्य पावसापासून सर्वाधिक मोसमी पावसामध्ये पाऊस मिळतो. त्यानंतर दुसरं आहे सुबाबूलचे जन्मस्थळ टिंबटिंब देशामध्ये आहे. दक्षिण मेक्सिको, उत्तर भारत, दक्षिण कोरिया, दक्षिण भारत. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो दक्षिण मेक्सिको या भागामध्ये सुबाबूलचे जन्मस्थान आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सध्या महाराष्ट्रात टिंबटिंब मत्स्यबीज उत्पादन संगोपन केंद्र आहेत. 80, 60, 70, 40, 90. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये 70 मत्स्यबीज उत्पादन संगोपन केंद्र आहेत. हे सर्व प्रश्न तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत. त्यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न या ठिकाणी पहा. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मासे गिलनेट जाळ्याच्या मदतीने पकडतात? तर याचं योग्य उत्तर असेल सुरुमई प्रकारचे जे मासे असतात, तर ते गिलनेट जाळ्याच्या प्रकारच्या माध्यमातून पकडले जातात. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, बिगर मशागत म्हणजे झिरो ट्रायल हे तंत्रज्ञ किंवा तंत्र प्रामुख्याने टिंबटिंब या पीक पद्धतीमध्ये वापरले जातं. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो बिगर मशागत हे जे तंत्र आहे, हे तंत्र भात आणि गहू या पिकाची किंवा या पीक पद्धतीमध्ये वापरलं जातं. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 6वा प्रश्न. परत या ठिकाणी 5वा प्रश्न रिपीट झाला आहे. तर 6वा प्रश्न पहा. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग टिंबटिंब रोजी स्थापन करण्यात आला. मोस्ट IMP प्रश्न आहे. यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर राष्ट्रीय लोकसंख्या आयोग हा 11 मे 2000 रोजी स्थापन करण्यात आला. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, जगात
तलम लोकरी करता मेंढीची प्रसिद्ध जात कोणती? तलम लोकरी करता मेंढीची प्रसिद्ध जात कोणती? तर मेरिनो ही जी आहे ती प्रसिद्ध जात आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती दुबार पीक पद्धती जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि वाढीसाठी चांगली आहे? 8वा प्रश्न काय आहे? तर खालीलपैकी कोणती दुबार पीक पद्धती जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी चांगली आहे? तर सोयाबीन, हरभरा, भात, गहू, मका, रब्बी ज्वारी किंवा बाजरी, रब्बी ज्वारी. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, सोयाबीन आणि हरभरा ही दुबार पीक पद्धती जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी चांगल्या प्रकारे ही पीक पद्धती आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या पिकात सर्वसाधारण 15% साखर असते? तर स्वीट सोरगम या पिकामध्ये सर्वसाधारणपणे 15% साखर असते. त्यानंतर 10वा प्रश्न, मुरघास हे टिंब-टिंब या पिकाच्या हिरव्या चाऱ्यापासून तयार केला जातो. आय-एम-पी प्रश्न आहे. यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. कृषी सेवक असेल किंवा ग्रामसेवक असेल या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, मुरघास हे 2 नंबरचं मक्का, ज्वारी आणि एकदल पिके या पिकापासून मुरघास हे पिकाचे हिरव्या चाऱ्यापासून तयार केलं जातं. मुरघास हे ज्वारी जे काही जनावर आहे त्या जनावरांसाठीचा चारा असतो. तर हे मका, ज्वारी आणि एकदल जे पीक आहे तर त्या पिकापासून हे तयार केलं जातं. त्यानंतर मित्रांनो 11वा प्रश्न पहा. महाराष्ट्रात खरीप हंगामात भाताचे उत्पादन सर्वाधिक आहे त्या खालोखाल टिंब-टिंबचे उत्पादन आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामामध्ये सर्वाधिक भाताचं उत्पादन घेतलं जातं. हा एक तुमचा पहिला प्रश्न या ठिकाणी तयार होतो आणि त्या खालोखाल टिंब-टिंबचे उत्पादन होतं. ज्वारी आहे का? सोयाबीन आहे, गहू आहे की बाजरी आहे? तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, भाताच्या नंतर खरीप हंगामातले जे दुसरं जे पीक आहे ते म्हणजे सोयाबीन आहे. दुसऱ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 12वा प्रश्न, कांद्याच्या बीज उत्पादनामध्ये कांदा लागवडीसाठी टिंब-टिंब महिन्याचा कालावधी उत्कृष्ट आहे. कांद्याच्या लागवडीसाठी सर्वात कोणत्या महिन्याचा लागवडीचा काळ सर्वात उत्कृष्ट समजला जातो? तर ऑक्टोबर महिन्यातला जो काही लागवड असते कांद्याची केली जाते, तर ती बीज उत्पादनासाठी उत्कृष्ट महिना समजला जातो. त्यानंतर 13वा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय स्तरावर बाजार सहकारी संस्थाची वरिष्ठ संघटना टिंब-टिंब आहे. विपणन संघटना, नाफेड, एन-सी-सी-एफ आणि एफ-सी-आय. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 13 नंबरचं, नाफेड ही संघटना राष्ट्रीय स्तरावर बाजार सहकारी संस्थाची वरिष्ठ संघटना म्हणून नाफेड ओळखली जाते. त्यामुळे तुम्हाला नाफेडची जी काही स्थापना असेल ती स्थापना सुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, नाबार्ड जी एक संघटना आहे, तर त्या संघटनेची स्थापना केव्हा झाली, त्यांचं कार्य काय हे सुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे मित्रांनो, टिंब-टिंब हे चारा पीक नेपियर गवत आणि आफ्रिकन बाजरी यांच्या संकरातून तयार झालेलं आहे. कोणते चारा पीक असे आहे की ते नेपियर गवत आणि आफ्रिकन बाजरी या पिकाच्या संकरणामधून तयार झालेलं आहे. हत्ती गवत, त्यानंतर संकरित बाजरी किंवा गजराज किंवा पॅरा गवत. तर याचं योग्य उत्तर असेल मित्र 4थ्या नंबरचं तिसरा पर्याय म्हणजे गजराज हे चारा पीक नेपियर गवत आणि आफ्रिकन बाजरीच्या संकरातून तयार झालेले पीक आहे. त्यानंतर मित्रांनो 15वा प्रश्न आहे. टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी टिंब-टिंब या पिकाची सापळा पीक म्हणून लागवड केली जाते. तर झेंडू या पिकाची सापळा पीक म्हणून लागवड केली जाते. म्हणजे टोमॅटोवरील जे काही पोखरणाची अळी आहे, तर त्या अळीच्या नियंत्रणासाठी झेंडू पिकाची लागवड त्या ठिकाणी केली जाते. हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर मित्रांनो 16वा प्रश्न आहे. आहारशास्त्रानुसार माणसाच्या दररोजच्या आहारात दुधाचे प्रमाण किती असावे? आहारशास्त्रानुसार माणसाच्या दररोजच्या आहारातील दुधाचे प्रमाण किती असावे? 100 ग्रॅम, 210 ग्रॅम किंवा 300 ग्रॅम. तर वरीलपैकी कोणते नाही? तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, वरीलपैकी कोणते नाही. योग्य उत्तर कोणते असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. त्यानंतर मित्रांनो 17वा प्रश्न आहे. भारतात गायीतील दूध उत्पादन शक्ती वाढवण्यासाठी करण्यात येणारे उपाय कोणकोणते आहेत? तर संकर पैदास आहे का? निवड आहे किंवा वळू निवड आहे किंवा वरीलपैकी योग्य एकही नाही. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, गायीची दूध उत्पादन वाढवण्यासाठी भारतामध्ये संकर पैदाशी करण्यात येते. त्यामुळं पहिला पर्याय बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो 18वा प्रश्न पहा. शेळीची खालीलपैकी कोणती जात सर्वात जास्त दूध देणारी आहे? 18वा प्रश्न आहे. शेळीची खालीलपैकी सर्वात जास्त दूध देणारी जात कोणती आहे?
तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो जमुनापुरी ही शेळीची सर्वात जास्त दूध देणारी आहे. मित्रांनो आपलं जे 4000 प्रश्न बँक आहे त्यामध्ये आपण जवळपास सर्व टॉपिक कव्हर केलेत. नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व टॉपिक कव्हर केले तर तुम्ही 4000 क्वेश्चन बँक घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे त्याची तयारी करू शकता. परीक्षेसाठी तुम्हाला वेळ कमी आहे. तुम्ही 32 लेक्चर आतापर्यंत जे आपण अपलोड केले ते सुद्धा तुम्ही लेक्चर पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर 19वा प्रश्न आहे. दुधातील हानिकारक जंतूचा बॅक्टेरिया नाश करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? पाश्चरायझेशन या प्रक्रियेला म्हटलं जातं. म्हणजे पहिल्या नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या जातीच्या म्हशीच्या दुधात जास्तीत जास्त स्निग्ध पदार्थाचे प्रमाण असते? सुरती, पंढरपुरी, जाफराबादी किंवा दिल्ली मुरा. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो जाफराबादी या म्हशीच्या संकर जे काही म्हशीची जात आहे यामध्ये दुधाच्या जास्तीत जास्त स्निग्ध पदार्थ असतात. अशा प्रकारचे मित्रांनो हे आजच्या लेक्चरच्या माध्यमातून जे 33वे लेक्चर आहे यामध्ये लेक्चरच्या माध्यमातून आपण एकूण 30 प्रश्न डिस्कस केले. प्रत्येक प्रश्न तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. यापूर्वीच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण हरित क्रांती संदर्भात जे काही क्रांती आहेत म्हणजे चंदेरी क्रांती अंड्याबाबत आहे हे तुम्हाला पाठ पाहिजे जोड्या लावासाठी विचारला जाऊ शकतो. कारण की आयबीपीएस पॅटर्न आहे. आयबीपीएस पॅटर्न मध्ये तुम्हाला जोड्या लावा जास्तीत जास्त विचारले जाऊ शकतात किंवा तुम्हाला स्टेटमेंट दिले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला हे पाठ पाहिजे. गुलाबी क्रांती, शिंपल्याबाबत किंवा कोळंबीबाबत, तपकिरी क्रांती, मसाल्याबाबत, त्यानंतर करडी क्रांती, खताबाबत, सोनेरी क्रांती म्हणजे सुवर्ण क्रांती, फळे आणि फलोत्पादनाबाबत, पिवळी क्रांती, पित्त क्रांतीबाबत आणि हरित क्रांती म्हणजे अन्नधान्यातील उत्पादन वाढवण्यासाठी 1966 ला जी हरित क्रांती झाली ती हरित क्रांती. धवल क्रांतीमध्ये दूध उत्पादनामध्ये वाढ करणे आणि लाल क्रांती म्हणजे मांस आणि टोमॅटो उत्पन्नाच्या वाढीसाठी मांस क्रांती केली होती. हे सर्व तुम्हाला जोड्या लावासाठी विचारले जाऊ शकतात किंवा एखादा स्टेटमेंट 2-3 स्टेटमेंट तुम्हाला दिलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला त्या पॅटर्ननुसार अभ्यास करणं गरजेचं आहे. जर टेस्ट सीरीज जर जॉइन करायचं असेल तर डिजिटल JK हे प्ले स्टोअरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. काही प्रश्न असतील तर 9921 273 558 हा जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय या नंबरला तुम्ही WhatsApp मेसेज करू शकता. असेच डेली लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर चॅनल लेक्चर आवडत असतील तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. थँक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.